या लेक्चर मध्ये आपण पाहतो फ्युचर टेन्स आणि त्याचे 4 उपप्रकार. फर्स्ट वन बघूया, आय विल राईट. तर जिथे जिथे आपल्याला विल हा शब्द दिसतो तर तो सांगतो की हा फ्युचर टेन्सचा प्रकार आहे. तो पहिला आहे सिंपल फ्युचर टेन्स. सिंपल फ्युचर टेन्स एक एक्झाम्पल, आय विल राईट. म्हणजे की जिथे आपल्याला विल दिसेल, विल सोबत जर आपल्याला जर V1 म्हणजे क्रियापदाचं जर पहिलं रूप दिसलं तर त्याला आपण म्हणूया सिंपल फ्युचर टेन्स. याचा अर्थ काय आहे, आय विल राईट म्हणजे मी लिहीन किंवा मी लिहीन. ओके, सो ही जी ऍक्शन आहे सिंपल फ्युचर एकदा घडणार आहे भविष्यामध्ये, म्हणजे मी लिहीन काही काळानंतर, उद्या परवा, पण कधीतरी इन फ्युचर. सो ही जी ऍक्शन आहे ती घडणार असते भविष्यामध्ये, तेव्हा आपण त्याला म्हणतो सिंपल फ्युचर टेन्स. सेकंड आहे कंटिन्युअस टेन्स. कंटिन्युअस टेन्स मध्ये आपल्याला विल दिसतं पण बी सोबत, म्हणजे विल बी. जेव्हा आपल्याला विल बी म्हणजे ह्या काही टू बीचं रूप झालं त्याच्या सोबतच आपल्याला ING यूज करता येतं. जेव्हा टू बी सोबत वर्ब ING असेल तर त्याला आपण म्हणूया कंटिन्युअस. प्रेझेंट आणि पास्ट मध्ये आपण ऑलरेडी पाहिलं आहे. आय विल बी राईट, मी लिहीत असेल. तर त्याचा मराठी अर्थ काय आहे, मी लिहीत असेल. तर हा जो वाक्याचा प्रकार आहे आपण कधी यूज करूया, तो जेव्हा एखादी ऍक्शन भविष्यामध्ये घडणार आहे पण ती काही काळात चालू असणार आहे. की सपोज 11 वाजता सुरू होईल आणि 1 वाजेपर्यंत चालेल. मी प्रवासात असेल, मी शिकवत असेल. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यामध्ये आपल्याला हे विल बी यूज करायचंय ING सोबत. म्हणजे एखादी क्रिया जर चालू असेल भविष्यामध्ये तेव्हा आपल्याला या प्रकारचे वाक्य वापरायचे आहेत. मागच्या दोन्ही लेक्चर मध्ये आपण पाहिलं प्रेझेंट आणि पास्टच्या. तर क्रियापद संपलं, कुठलंही क्रियापद घ्या तर तिथे आपल्याला ING वापरायचं आहे. आणि काळ कोणता आहे हे पाहण्यासाठी आपल्याला टू बीचे रूप यूज करायचे. ओके, सो ते आहे टेन्स इंडिकेटर्स. तर हा आहे फ्युचर कंटिन्युअस टेन्स. पुढे आहे फ्युचर परफेक्ट टेन्स. आता हा काळ काय सांगेल की एखादी ऍक्शन ती पूर्ण झालेली असेल किंवा घडलेली असेल पण भविष्यामध्ये. तर याचं वैशिष्ट्य आहे की इथे आपल्याला घ्यायचं क्रियापदाचं तिसरं रूप, जे आपण पहिल्या 2 लेक्चर मध्ये पाहिलं. क्रियापदाचं तिसरं रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल आणि त्याच्यासोबत आपल्याला हेल्पिंग वर्ब यूज करायचंय विल हॅव, म्हणजे टू हॅव करू नेहमीप्रमाणे. टू हॅव सोबतच विल यूज करता येतं. सो इथे आहे क्रियापदाचं तिसरं रूप. याचा मराठी अर्थ आहे मी लिहिलेले किंवा लिहिले असेल. म्हणजे ही जी ऍक्शन आहे कुठलीही असेल ना, ती भविष्यात पूर्ण झालेली असेल. हे काम मी उद्यापर्यंत पूर्ण केले असेल, आम्ही उद्या पोहोचलो असू, असे वेगवेगळे प्रकारचे जे मराठी वाक्य आपण वापरतो ते इंग्लिशमध्ये लिहिताना फ्युचर परफेक्ट टेन्स मध्ये लिहिता येतात. इथं त्याचं वैशिष्ट्य आहे क्रियापदाचं तिसरं रूप टू हॅव सोबत. टू हॅव म्हणजे विल हॅव. आणि शेवटचा वाक्याचा प्रकार आहे परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे जिथे परफेक्ट आणि कंटिन्युअस टेन्स, म्हणजे हा परफेक्ट आणि हा कंटिन्युअस, असे दोनही वाक्याचे प्रकार जिथे आपल्याला दिसतात तिथे आपण त्याला म्हणतो परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. हे वाक्य कधी यूज करणार, एखादी ऍक्शन पास्ट मध्ये सुरू झाली आहे, चालू आहे आणि भविष्यात पण चालूच असणार आहे. जसं की मी शिकवायला स्टार्ट केलं काही वर्षांपूर्वी, आजही शिकवते आणि भविष्यातही ते ऍक्शन चालू असेल तेव्हा आपण ह्या प्रकारचे थोडेसे विचित्र वाटतात ते, पण यू कॅन प्रॅक्टिस सम मोर आणि मग ते थोडंसं फॅमिलियर होऊन जाईल. आय विल हॅव बीन रायटिंग, मी लिहित आलेली किंवा आलेलो असेल. म्हणजे भविष्यातही ती क्रिया चालू असेल. तर थोडंसं विचित्र वाटतात या प्रकारचे वाक्य, बट दे आर नेसेसरी. सो दिस इज व्हॉट वी कॉल फ्युचर टेन्स, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट आणि परफेक्ट कंटिन्युअस. सो पहिला प्रेझेंट आणि पास्ट छान समजलं की फ्युचर टेन्सला जास्त वेळ देण्याची गरज पडत नाही, पटकन समजतं. सो आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं फ्युचर टेन्स. या रिगार्डिंग तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल किंवा काही डाऊट असतील तर कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.